आपकी अदालतमध्ये काँग्रेस लीडर ज्योतिरादित्य सिंधियांवर आरोप आहे की पार्टीच्या पराभवामधून धडा शिकला नाही। सिंधियाजी, जेव्हा डिसेंबर 2013 ची गोष्ट आहे, जेव्हा दिल्लीमध्ये निवडणूक हारली होती काँग्रेस मागच्या वेळी, राहुल गांधी म्हणाले होते, मी कोट करतोय, मी पार्टीच्या संघटनामध्ये आमूलाग्र बदल आणण्यासाठी प्रयत्न करेन, मी सुनिश्चित करेन की बदल घडेल आणि या प्रकारे करेन की तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही। झाला का बदल? 14 महिने झाले। नक्कीच. आणि मी हे सुद्धा म्हणालो आहे की पार्टीमध्ये आत्मावलोकन करण्याची प्रोसेस चालू आहे आणि मला सुद्धा असं वाटतं की आता लवकरात लवकर त्यावर निर्णय आपण घेतला पाहिजे. जसं तुम्ही बघत आहात, अनेक राज्यांमध्ये बदल घडून आलेत. अनेक राज्यांमध्ये नवीन लोकांना दायित्व आणि जबाबदारी दिली गेली आहे पार्टीच्याद्वारे. भले ते त्रिपुरा असो किंवा महाराष्ट्र असो, अनेक राज्यांमध्ये. नक्कीच आता केंद्रामध्ये सुद्धा परिवर्तन मला असं वाटतं की नक्कीच लवकरच करणार आहेत. हे परिवर्तन होता होता हरियाणामध्ये हरलात, महाराष्ट्रामध्ये हरलात, झारखंडमध्ये हरलात। हे बघा रजतजी, यामध्ये थोडं लवकर करा परिवर्तन। नाही, यात काही काय मी ॲक्चुअली मी तुमच्याशी सहमत नाहीये. जेव्हा कुठल्याही संघटनामध्ये किंवा कुठल्याही कंपनीमध्ये किंवा कुठल्याही संस्थेमध्ये परिवर्तन येतं आणि उतार सुरू होत असतो, तर असं नाहीये की तुमच्या हातामध्ये कुठलीतरी जादूची छडी आहे की तुम्ही एकदाच परिवर्तन केलं आणि सगळ्या गोष्टी ठीक होतील. हे बघा, प्रोसेसची गरज आहे आणि वेळ लागतो त्या परिवर्तनामध्ये बदलाव येण्यासाठी. मला असं वाटतं की आता आपलं लक्ष केंद्रित असलं पाहिजे की ज्या राज्यांमध्ये निवडणुका येणार आहेत आणि त्यावर एक सशक्त आणि एक जबाबदार आणि एक चांगली संघटनेवर ताबा मिळवण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे, जो राहुलजी आणि सोनियाजी यांच्या नाही, तर दोघांचा तुम्हाला विचार या आहे. गोष्टीवर विश्वास आहे का की ज्या रस्त्यावर राहुलजी जात आहेत, जसं की लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान 16 क्षेत्र त्यांनी निवडले होते जिथे त्यांनी प्रायमरीज केल्या गेल्या होत्या अमेरिकन स्टाईलमध्ये, ते 16च्या 16 उमेदवार हरले। हे बघा, प्रत्येक गोष्टीवर मला असं वाटतं की आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला एक्सपेरिमेंट करण्याची गरज आहे. अनेक असे मुद्दे आहेत की जिथे खूप सारे डिव्हिडंड सुद्धा आम्हाला मिळाले आहेत. अनेक असे क्षेत्र आहे जिथे याच प्रकारे आम्ही लोकांनी कॅन्डिडेट निवडले आहेत की ज्याच्या आधारावर ते जिंकले सुद्धा आहेत. तर एक्सपेरिमेंट करणं गरजेचं आहे लोकशाहीमध्ये आणि अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला चांगले डिव्हिडंड्स मिळतील आणि चांगल्या ठिकाणी तुम्हाला कदाचित चांगले डिव्हिडंड्स नाही मिळणार. पण मला असं वाटतं की ती प्रक्रिया, परिवर्तनाची प्रक्रिया आता लवकरात लवकर सुरू झाली जेव्हा ते पाहिजे. सुट्टीवरती गेले होते, तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की जेव्हा परत येतील तेव्हा ब्लूप्रिंट घेऊन येतील, तर ब्लूप्रिंट काही मिळालं मला का? असं वाटतं की त्यांच्या डोक्यामध्ये आणि त्यांच्या मनामध्ये ब्लूप्रिंट नक्कीच आहे आणि तुम्ही स्वतः पाहाल पुढील 1-2 महिन्यांमध्ये तो बदल नक्कीच घडून येईल. कुठे परिवर्तन येत आहे? ते नेपाळ एम्बेसीमध्ये कंडोलन्स मेसेज लिहिण्यासाठी गेले, ते सुद्धा फोनमधून बघून बघून लिहित होते। कोण म्हणालं की फोनमधून? कारण मी तुमच्या शोमध्ये जर मी म्हणालो की तुमच्या शोमध्ये माझा मोबाईल काढतोय, तर तुम्ही काय म्हणाल की मी उत्तर बघून वाचत आहे? जर मी माझा कोणाचा जर मला ईमेल आला असेल, तर मी इथे ठेवला असेल, तर तुम्ही म्हणाल की मी बघून अच्छा, वाचत आहे? असं आहे. तो जो व्हिडिओ होता, हा प्रॉब्लेम ऐका आहे ना, की तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये अनेक अर्थ काढण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही. एक म्हण आहे, हात हाथ कंगन को आरसी क्या, पढ़े लिखे को फारसी क्या। जसे राहुलजी एम्बेसीमध्ये होते, तो व्हिडिओ एकदा बघूयात, जनता बघेल आणि निर्णय होईल की ते मेसेज कसे लिहितात ते आपण चालून बघूयात. हा एव्हिडन्स आहे, मला सादर करायचा आहे. काय मत आहे तुमचं? मी मी सहमत नाहीये. त्यामुळे खूप सारे काँग्रेसचे नेता अमरिंदर सिंग ते म्हणायला लागले की सोनियाजींना अध्यक्ष म्हणून राहायला पाहिजे. किशोरचंद देव
ते म्हणत होते की राहुलजींनी जितकी वचनं दिली होती त्यातली अर्धी तरी पूर्ण केली असती तरी आज पार्टीची अवस्था ही नसती. हे बघा, मला असं वाटतं की कुठल्याही राजकीय दलामध्ये मग ते रजत शर्माजींनी इंडिया टीव्हीचा हेड बनायला हवं, या आपल्या मिश्राजींना इंडिया टीव्हीचा हेड बनलं पाहिजे. मला असं वाटतं की जर संस्था किंवा यांना कधी बनवायला हवं, जर संस्थेचं हित आपल्याला हवं असेल, तर जी जबाबदारी आपल्याला दिली गेली आहे, ती जबाबदारी आपण पूर्ण करावी. आणि जे अध्यक्ष कधी बनतील, कोण बनतील, केव्हा बनतील, हा निर्णय आपण ए-आय-सी-सीवर सोडावा. मला असं वाटतंय की एका सांसदच्या रूपामध्ये माझी जबाबदारी द्वितीय आहे. एक आपल्या संसदीय क्षेत्रामध्ये, दुसरी संसदेमध्ये चीफ व्हिपच्या द्वारे जी जबाबदारी मला दिली गेली होती, त्यावर मी माझं लक्ष केंद्रित करावं, त्यावर मी माझी शक्ती केंद्रित करावी आणि या मुद्द्यांवर लागू नये. तर मला नाही, सुद्धा कित्येक लोकांनी हा प्रश्न मी तुम्हाला विचारलाय. सांगतो यामुळे प्रश्न निर्माण होतात. आता सगळ्यात सिनियर लोकसभेमध्ये काँग्रेस पार्टीचे मेंबर आहेत कमलनाथ. कमलनाथजी म्हणत होते की जेव्हा कुठली समस्या घेऊन मी सोनियाजींकडे जातो, तेव्हा मला राहुल गांधीजींकडे पाठवतात. आणि जेव्हा मी राहुल गांधींकडे जातो तेव्हा म्हणतात निर्णय काँग्रेस अध्यक्ष सोनियाजी करतील. तर हा जो डायलेमा आहे, काय यामुळे तोटा तर होत नाहीये पार्टीचा? मला असं वाटत नाही की हा डायलेमा आहे आणि मला असं वाटतं की हा निर्णय जेव्हा कधी घेतला जाईल, आपण हे ए-आय-सी-सीवर सोडावं, काँग्रेस अध्यक्षांवर सोडावं आणि मला असं वाटतंय की एक जबाबदार सैनिकाच्या रूपामध्ये आपण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, जे मी आपल्या संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करत आहे.